प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। त्याचे परिणाम स्वरूप नुकतेच स्पर्धक पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नवापूर शहरात दोघा पक्षाचे मोठे नेते समोरासमोर झाले। हे चित्र नवापूर शहरात जुम्मा मस्जिदच्या बाहेर पाहायला मिळालं। दोघं राजकीय पक्षाचे मोठ्या नेत्यांकडून शांततेत आपला प्रचार करण्यात आला। सुरुवातीला गडी परिसर येथे शाही मस्जिद येथे दोघे पक्ष समोर झाले होते। अचानकपणे घटना तयार झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाली होती। प्रचाराची भूमिका घेणारे नेते मात्र प्रचारावर ठाम होते, पण दोन तोंडी भूमिका ठेवणारे कार्यकर्ते एकामागे एक लपत होते। मात्र या चित्रामधून नैतिकतेचे राजकारण काय असते हे पाहायला मिळत आहे। नैतिकतेने राजकारण करणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये काही मुख्य गुणधर्म असतात। या व्यक्तिमत्वांना त्यांच्या निर्णयामध्ये स्पष्टता, प्रामाणिकता आणि समाजाच्या हिताचा विचार असतो। येथे काही प्रमुख वैशिष्ट्ये दिली आहेत। प्रामाणिकता: नैतिकतेने राजकारण करणाऱ्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये आणि कृत्यांमध्ये प्रामाणिक असणे आवश्यक आहे। ते खोटी माहिती देत नाहीत आणि त्यांच्या वचनांची पूर्तता करतात। सामाजिक जबाबदारी: हे व्यक्तिमत्व समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या हिताचा विचार करतात। त्यांना त्यांच्या निर्णयाचा प्रभाव समाजावर कसा होतो हे समजून घेणे महत्त्वाचे असते। सत्यता आणि पारदर्शकता: नैतिक राजकारणी त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शक असतात। त्यांनी त्यांच्या क्रिया आणि निर्णयांची स्पष्ट माहिती लोकांना देणे आवश्यक आहे। समानता आणि न्याय: नैतिक राजकारणी सर्व लोकांना समान मानतात आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत राहतात। ते सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवतो। संवाद कौशल्य: प्रभावी संवाद साधून ते लोकांच्या समस्यांचे समाधान शोधतात आणि त्यांच्या भावना व्यक्त करतात। दीर्घकालीन दृष्टी: नैतिक राजकारणी केवळ तात्काळ फायद्यांवर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर दीर्घकालीन लाभाची आकांक्षा ठेवतात आणि गुणधर्मांमुळे नैतिकतेने राजकारण करणाऱ्या व्यक्तिमत्वांचे महत्त्व वाढते आणि ते समाजावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।